हाय विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा आपला टॉपिक आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर तुम्ही न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघितलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे मोमेंटमवरती. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मोमेंटम नेमकं काय आहे हे जर का समजलं ना, तर तुम्हाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन समजायला खूप जास्त सोपा जाईल. म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मोमेंटमची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मोमेंटम हा टॉपिक अगोदर बघा आणि त्यानंतरच तुम्ही न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघा. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजायला खूप जास्त सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला नेमका काय सांगतो, सर्वात अगोदर आपण ते बघू. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट. खूप सोपं आहे बघा एकदम तुम्हाला समजून घेण्यासाठी या ठिकाणी, की तुम्ही फॉर एक्झाम्पल काय झालं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा, तुम्ही या ठिकाणी या वस्तूवरती काय केलं, या ठिकाणी फोर्स अप्लाय केलं. ज्यावेळेला तुम्ही या वस्तूवरती फोर्स अप्लाय केलं त्यावेळेला या वस्तूचं मोमेंटम जे आहे ते कोणत्या दिशेने असेल, या ठिकाणी समोरच्या दिशेने तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी फोर्स जर आता सुरुवातीला ही वस्तू या ठिकाणी जाते, या ठिकाणी तिचं मोमेंटम पण आहे. आता काय केलं तुम्ही या ठिकाणी त्या वस्तूवरती अजून जास्त फोर्स अप्लाय केलं तर या वस्तूचा वेग काय झाला, या ठिकाणी वाढला. बघा, फोर्स जास्त वाढवलं तर मोमेंटमसुद्धा काय होईल, त्या ठिकाणी वाढेल. फोर्स कमी केलं तर मोमेंटमसुद्धा काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल. आणि ज्या दिशेने तुम्ही फोर्स या ठिकाणी अप्लाय केले त्याच दिशेने तुमच्या वस्तूचं तुम्हाला मोमेंटमसुद्धा बघायला मिळेल. म्हणजे इथं जर तुम्ही इकडून फोर्स अप्लाय केलं तर मोमेंटमसुद्धा कुठं असेल, तुमचं याच दिशेने असेल. म्हणजे तुम्हाला यावरून काय समजतं, जर एखाद्या वस्तूवरती फोर्स अप्लाय केलं तुम्ही तर त्यावेळेला त्या वस्तूचा जो संवेग आहे, जे मोमेंटम आहे त्या ठिकाणी ते वाढतं. आणि जर त्या वस्तूवरचं जर तुम्ही फोर्स जर का कमी केलं तर त्या वस्तूवरचं मोमेंटमसुद्धा काय होतं, कमी होतं. आणि नंबर 2, जर ज्या दिशेने तुम्ही त्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करता त्याच दिशेने त्या वस्तूचं तुम्हाला काय बघायला मिळतं, मोमेंटम बघायला मिळतं. तर हेच सांगतो तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. आता अजून या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा, की नेमका सेकंड लॉ काय, आपण एक्सप्लेन करूयात त्याला. तर तुम्ही जर बघितलं तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय असतं, तुमचं चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम टेकन. म्हणजे तुम्हाला तुमच्या वस्तूचा संवेग त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बदलला आणि तो संवेग बदलण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला, हेच तुमचं असतं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ते एक उदाहरण आहे बघा, पुढे आपण त्याच्यावरून जरा समजून घेऊ की नेमकं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असतं. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. कन्सिडर एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की या वस्तूचं मास जे आहे ते काय करा, म्हणे एम या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करा. मुव्हिंग विथ इनिशियल वेलॉसिटी यू. आणि या वस्तूची जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती काय आहे, तुमची यू आहे. सपोज अ फोर्स एफ ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट. आता या वस्तूवरती तुम्ही काय केलं, या ठिकाणी फोर्स अप्लाय केलं, इकडून तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, बल त्या ठिकाणी लावलं फॉर अ टाईम t सेकंड अँड द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम v. तुम्ही त्या ठिकाणी जे फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केलं होतं त्यानंतर ते जे ऑब्जेक्ट होतं त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय बनली, फायनल व्हेलॉसिटी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते, ती आहे तुमची v. आणि या वस्तूला या ठिकाणावरून तर या ठिकाणी जाण्यासाठी जो टाईम त्या ठिकाणी लावला तो काय आहे, तुमचा t. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी बघतायत की एक वस्तू आहे आणि त्या वस्तूवरती तुम्ही त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केलं त्यावेळेला त्याची इनिशियल वेलॉसिटी होती यू आणि त्याची फायनल वेलॉसिटी होती व्ही. आणि या दोघांना इनिशियल ते फायनल या ठिकाणी होण्यासाठी जो वेळ लागला तो आहे आपला टी. तर यावरून आता चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम नेमकं काय आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बघा तर तुम्हाला या ठिकाणी चेंज इन मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. तर फायनल मोमेंटम मायनल इनिशियल मोमेंटम जर आपण केलं तर तुम्हाला काय मिळेल, त्या ठिकाणी चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. मग आपलं फायनल मोमेंटम काय होतं, मागच्या वस्तूवरून जर आपण बघायचं झालं, मागचं जे ऑब्जेक्ट होतं त्याच्यावरून जर सांगायचं झालं तर फायनल मोमेंटम काय आपलं
ती जी वस्तू आहे त्या ठिकाणी तिचं जे मास होतं ते होतं एम आणि फायनल मोमेंटम काय होतं तिचं व्ही. आणि नंतर तिचं त्या ठिकाणी ती जी वस्तू आहे तिचं मास आहे एम आणि तिचं इनिशियल मोमेंटम काय आहे तुमचा यू. तर याच्यावरून तुम्हाला समजलं की फायनल मोमेंटम म्हणजे एम व्ही, त्या वस्तूचं मास आणि त्या वस्तूचं फायनल मोमेंटम, म्हणजे ते झालं तुमची फायनल वेलॉसिटी. आणि या ठिकाणी जर बघितलं त्या वस्तूचं मास आणि तिची इनिशियल वेलॉसिटी. तर या ठिकाणी आपण काय करू आता, हा जो एम तुम्हाला या ठिकाणी दिसतो तो एम आपण काय करूया या ठिकाणी कॉमन काढला. या ठिकाणी एम जो तुम्हाला दिसतो तो काय घेतला आपण कॉमन घेतला आणि तुमचं फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी त्या वस्तूची आपण त्याची ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी घेतली. सो आता रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आपण काय लिहू शकतो. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आपली काय आहे एम, हा झाला तुमचं त्या वस्तूचं मास आणि तुमचं या ठिकाणी जे आहे ते दिसते तुमची फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. आणि त्या वस्तूला पहिल्या प्लेसपासून म्हणजे सुरुवातीपासून तर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी येण्यासाठी जो लागलेला आहे जो वेळ तो आहे तुमचा या ठिकाणी दिलेला. म्हणजेच तुमचं या ठिकाणी ही कंप्लीट जे आहे ते आहे तुमचं मास जे आहे त्या ऑब्जेक्टचं मास होतं आणि तुमची फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टी. तर हा आहे तुमचा त्या वस्तूचा चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम. तर यावरून तुम्हाला आता समजत असेल की न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो नेमका मोमेंटमवर कसा डिपेंड आहे. तर पुढे आता तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल बघा या सगळ्या गोष्टी. बघा तुम्ही सुरुवातीला फॉर्म्युला न्यूटनच्या जे डेफिनेशन आपण त्या ठिकाणी बघितली त्यात बघितलं तुम्ही अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जर का जास्त फोर्स जर का अप्लाय केलं तर त्या ठिकाणी तुमचं मोमेंटमसुद्धा काय होत होतं वाढत होतं. म्हणजे तुमचं जे फोर्स आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणासोबत तुम्ही तुमचं अप्लाइड जे फोर्स आहे ते डायरेक्टली कोणासोबत त्या ठिकाणी प्रोपोर्शनल आहे तुमचं जे मोमेंटम आहे त्याच्यासोबत. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम माहिती आहे. चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम काय तुमचं या ठिकाणी मी जे दिले हे तुमचं काय चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम आहे. आणि या ठिकाणी तुम्ही या वस्तूवरती लावलेलं जे बल आहे तर त्या बलामुळे ती वस्तू काय होती त्याचा जो चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम काय होतं त्याच्यामध्ये वाढतं आहे. बरोबर आहे. मग आपण याला जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर आपण याला कसं लिहू शकतो बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का आपण ह्या वस्तूला हा एफ जो आहे हा एफ झाला तुमचा फोर्स आणि एम हे जे आहे त्या वस्तूचं मास. आता हे मास या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे आणि हा तुमचा काय आहे या ठिकाणी हा चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर हा तुम्हाला काय दिसतोय बरं नेमका व्ही मायनस यू अपॉन टी जो आहे यालाच आपण काय म्हणतो ॲक्सिलरेशन आपण म्हणतो. सर्वांना आठवत आहे आपला. म्हणून आपण या ठिकाणी घेतला काय एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे बल हे डायरेक्टली त्या ठिकाणी काय असतं डिपेंड असतं कुणावरती तुमच्या मास आणि ॲक्सिलरेशनवरती. जर तुमचं फोर्स त्या ठिकाणी वाढलं तर त्या वस्तूचं जे ॲक्सिलरेशन आहे त्या वस्तूचं ॲक्सिलरेशन काय होतं त्या ठिकाणी वाढतं. म्हणून आपण याला काय घेतलं फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास इंटू ॲक्सिलरेशन. आता या ठिकाणी जर याची व्हॅल्यू जर आपला कॉन्स्टंट ठेवायची असेल बघा. कॉन्स्टंट म्हणजे काय स्थिर जर आपला मांडायची आहे तर त्या ठिकाणी आपण घेतो के. के हा कॉन्स्टंटचा सिम्बॉल आहे बघा. आणि केची व्हॅल्यू किती असते इथं तुम्हाला दिसते इन SI युनिट व्हॅल्यू ऑफ के इज 1. आणि एकने जर कुठल्याही वस्तूला जर आपण जर का गुणलं ना तर मिळणारं उत्तर काय असतं तीच वस्तू त्या ठिकाणी असते. म्हणून यांना कॉन्स्टंट करण्यासाठी आपण या ठिकाणी काय घेतला के तुम्हाला या ठिकाणी घेतलेला आपला दिसतोय. सो आपण याला फायनली काय लिहू शकतो बघा. या ठिकाणी तुम्हाला जर खाली दिसलं तर तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला या ठिकाणी फायनल काय दिसतं एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी बघायचं असेल तर मास इंटू ॲक्सिलरेशन. तर हाच आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. तर वरील सर्व गोष्टींवरून तुम्हाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नक्की समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 1-2 वेळेस हा व्हिडिओ बघा. त्याच वेळेला तुम्हाला क्लिअर होईल की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नेमका काय सांगतो. आणि मोमेंटम त्या अगोदर एकदा बघा म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ संदर्भामध्ये तुम्हाला कुठल्याही आणि कशाही अडचणी जरी असल्या तरी मला तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की त्या विचारा. मी तुम्हाला नक्की त्या सांगेल. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.